नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल आज काय नवीनवर। तर बघा मित्रांनो, आज काय नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। ती म्हणजे अशी की 10वी-12वीच्या मुलांसाठी मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे। संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत। अतिशय महत्त्वाची व मोठी आनंदाची बातमी सर्व विद्यार्थ्यांसाठी असणार आहे। सर्व विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, संपूर्ण माहिती त्या ठिकाणी कळणार आहे। त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर सुद्धा करा आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचे आहे। 10वी-12वीच्या परीक्षेसंदर्भाचं मार्गदर्शन तुम्हाला केलं जातं, त्यासोबतच 10वी-12वीच्या रिझल्ट संदर्भाचं सुद्धा गायडन्स, रिझल्ट संदर्भाच्या सुद्धा अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलमार्फत त्या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातात आणि 10वी-12वी नंतरचं चांगलं करिअर कशा पद्धतीने तुम्हाला करता येईल त्याचं सुद्धा गायडन्स आपल्या चॅनलमार्फत तुम्हाला केलं जात असतं। तर चॅनलला नक्की सबस्क्राइब त्या ठिकाणी करून ठेवायचं आहे। अगदी फ्रीमध्ये तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करू शकता, कुठलेही चार्जेस लागत नाही। तर बघा, 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी मुलांसाठी मोठी आनंदाची बातमी काय ते आपण या ठिकाणी पाहूया। तर बघा मित्रांनो, सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी अशी आहे बघा, दुष्काळामुळे परीक्षा शुल्क माफी, पण या विद्यार्थ्यांनाच सोलापूर जिल्ह्यात दुष्काळ तरी पण केवळ 881 विद्यार्थ्यांची शुल्क माफीसाठी नावे। तर बघा, सकाळमध्ये आलेली बातमी आहे, आजचीच ह्या ठिकाणी बातमी आहे 20 मार्चची। तर बघा, संपूर्ण माहिती काय, जिल्ह्यातील करमाळा, बार्शी, माढा, माळशिरस, सांगोला या 5 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला असून उर्वरित तालुक्यांमधील बहुतेक महसूल मंडळांमध्ये दुष्काळ सदृश्य स्थिती जाहीर झालेली आहे। यावरून मित्रांनो आपल्याला पाहायला मिळते का बघा, महाराष्ट्रामध्ये दुष्काळ त्या ठिकाणी जाहीर होत आहे। दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी मिळणार आहे। तर बघा, 10वी-12वीच्या परीक्षा शुल्क माफी या ठिकाणी विद्यार्थ्यांना मिळणार आहे। आता बघा, जर तुम्ही 10वीची परीक्षा यावर्षी देत असाल तर कमेंट बॉक्समध्ये 10वी लिहायचे आणि 12वीची परीक्षा दिलेली असेल, कारण 12वीचे पेपर्स झालेले आहेत, तर 12वीचे पेपर्स जर तुम्ही दिलेले असतील तर कमेंट बॉक्समध्ये 12th लिहायचे। जे विद्यार्थी 10वीची परीक्षा देत आहेत त्या विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये 10th लिहायचे। जे विद्यार्थी 12वीची परीक्षा देत आहेत, दिलेली आहे, त्या विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये 12th लिहायचे, म्हणजे जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी कळणार आहे किती विद्यार्थी 10वीला होते, किती विद्यार्थी 12वीला होते, त्या विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने त्या ठिकाणी मार्गदर्शन करता येणार आहे। तर सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये तुम्ही 10वीला असाल तर 10th लिहा, 12वीला असाल तर 12th लिहायचं आहे। आता बघा, 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी परीक्षा शुल्क माफी मिळणार आहे। मात्र जिल्ह्यातील 10वी-12वी परीक्षेसाठी बसलेले 1,18,619 पैकी, तर बघा, सोलापूर जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर जवळपास 1,18,619 पैकी केवळ 881 विद्यार्थ्यांनाच या ठिकाणी शुल्क जे आहे ते परत मिळणार असल्याची माहिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। अशाच पद्धतीने मित्रांनो, बाकीच्या जिल्ह्यांसाठी सुद्धा दुष्काळ त्या ठिकाणी जाहीर झालेला असेल तर त्या ठिकाणी सुद्धा त्या विद्यार्थ्यांची जी काही शुल्क आहे, परीक्षा शुल्क आहे, ते त्या ठिकाणी त्यांना परत मिळणार आहेत। त्यानंतर बघा, त्यांची यादी माध्यमिक शिक्षण विभागाने पुणे बोर्डाला त्या ठिकाणी पाठवलेली आहे। राज्यातील दुष्काळामुळे राज्य शासनाने 10वी-12वीतील विद्यार्थ्यांचे दुष्काळग्रस्त तालुक्यातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क जे ते माफ करण्याचा निर्णय घेतलेला आहे। सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे की जे काही दुष्काळमधील जे काही विद्यार्थी असतील दुष्काळग्रस्त भागामधील, तर त्या दुष्काळग्रस्त तालुक्यातील विद्यार्थ्यांचा जो काही परीक्षा शुल्क आहे तो माफ करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। आता 20 मार्चपर्यंत मात्र पात्र विद्यार्थ्यांची यादी बोर्डाला सादर करण्याचे आदेश सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत। विशेष बाब म्हणजे केवळ अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांनाच परीक्षा शुल्क परत मिळणार आहे। सोलापूर जिल्ह्यात इयत्ता 12वीसाठी 52,870 तर 10वीसाठी 65,749 विद्यार्थ्यांनी परीक्षेचे अर्ज भरले आहेत। तर बघा, सोलापूर जिल्ह्याची माहिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आहे। 12वीमध्ये एकूण 52,870 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली। जर तुम्ही सोलापूर जिल्ह्यांमधून असाल तर कमेंट बॉक्समध्ये सोलापूर लिहून पाठवायचं आहे। जे विद्यार्थी सोलापूरमधून असतील त्यांनी सोलापूर लिहून पाठवायचं आहे। विद्यार्थ्यांनी परीक्षेचे अर्ज भरले आहेत। जिल्ह्यातील 5 तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला असून इतर तालुक्यातील बऱ्याच महसूल मंडळांमध्ये देखील दुष्काळ सदृश्य स्थिती जाहीर झाल्याने त्या सर्वांना शासनाच्या सवलतीचा लाभ देण्यात येत आहे। मात्र परीक्षा शुल्क माफीस केवळ दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यातील विद्यार्थीच पात्र असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले। तर बघा, या ठिकाणी मित्रांनो जर आपण पाहिलं तर बघा, जे काही तालुके आहेत, जे दुष्काळ सदृश्य आहेत, दुष्काळग्रस्त तालुके आहेत, त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी याचा लाभ मिळणार असल्याची माहिती आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यानंतर बघा, अनुदानित शाळांमधील विद्यार्थीच या ठिकाणी पात्र आहेत। दुष्काळामुळे इयत्ता 10वी-12वीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीचा निर्णय झाला, पण दुष्काळ सदृश्य भागातील विद्यार्थी त्यासाठी पात्र नाहीत। दुसरीकडे अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांनाच परीक्षा शुल्क परत मिळणार आहे। सध्या त्यांचे बँक खाते क्रमांकासह इतर माहिती बोर्डाने मागिवली आहे। शिक्षण अधिकाऱ्यांच्या पत्रानुसार जिल्ह्यातील मुख्याध्यापकांनी केवळ 881 विद्यार्थ्यांची माहिती या ठिकाणी पाठवली आहे। तर बघा, ही जी काही माहिती ती आपल्याला पाहायला मिळते सोलापूर जिल्ह्यासाठी आहे। अशाच पद्धतीने मित्रांनो बाकीच्या जिल्ह्यांसाठी सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार की जे काही दुष्काळग्रस्त तालुके असतील, जाहीर झालेले असतील, तर त्या तालुक्यांमधील विद्यार्थ्यांचे सुद्धा 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांचे सुद्धा परीक्षा शुल्क
जे आहे ते त्या ठिकाणी परत मिळणार आहे. तर बघा तुम्ही परीक्षा शुल्क भरले आहेत, तुमचे परीक्षा शुल्कसुद्धा तुम्हाला मिळणार आहेत परत ज्या ठिकाणी दुष्काळग्रस्त भाग जाहीर झाला असेल त्या ठिकाणी. तर अशा पद्धतीची आनंदाची बातमी या ठिकाणी होती. तुमचे परीक्षा शुल्क परत मिळत आहे, तर महत्त्वाची माहिती होती. अपेक्षा आहे तुम्हाला हा जो काही व्हिडिओ तो आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही 10वीची परीक्षा दिली असेल तर कमेंट बॉक्समध्ये 10th लिहा. 12वीची परीक्षा दिलेली असेल तर कमेंट बॉक्समध्ये 12th लिहायचं आहे, 12वी लिहायचं आहे. तर आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची महत्त्वाची माहिती घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.